पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. मुलांनो, आज आपण इयत्ता 3 मधील मराठी विषयातील 23वा धडा रमाई भीमराव आंबेडकर या पाठाखालील स्वाध्याय सोडवणार आहोत. पान नंबर 76-77. या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे. मुलांनो, चला तर मग आपण सोडवूयात स्वाध्याय. इयत्ता 3च्या बालभारतीच्या पुस्तकातील 23वा धडा तुम्ही मागील पाठामध्ये अभ्यासला आहे. पाठ्यपुस्तकातील पान नंबर 76 व 77 या 2 पानावरील स्वाध्याय आज आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. एका वाक्यात उत्तरे लिहा. रमाईंना कोणी लिहायला वाचायला शिकवले? रमाईंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहायला वाचायला शिकवले. डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी कुठे गेले होते? डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी कोणता लढा उभारला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी सामाजिक न्यायाचा लढा उभारला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखतो. बाबासाहेबांनी वसतिगृहे का काढली? बाबासाहेबांनी पददलितांच्या स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मोद्धारासाठी वसतिगृहे काढली. वसतिगृहातील सर्व मुले का भारावून गेली? रमाईंच्या प्रेमाने, वात्सल्याने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेली. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार का म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी मसुदा समितीत खूपच परिश्रम घेतले, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. रमाईंनी वसतिगृहात अन्नधान्याचा तुटवडा दिसल्यावर काय केले? रमाईंनी वसतिगृहात अन्नधान्याचा तुटवडा दिसल्यावर स्वतःच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या वसतिगृह प्रमुखांकडे दिल्या. त्या मोडून त्यातून आलेल्या पैशांनी धान्य व आवश्यक ते सगळे सामान आणले. जेवणाची व्यवस्था करून मुलांना प्रेमाने जेवायला दिले. प्रश्न 3. कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिही. वनंदगाव, आई व बहुजनांच्या, कारुण्याची, गरिबीची. रमाईंचा जन्म दापोली तालुक्यातील टिंबटिंब येथे झाला. वनंद गाव. रमाईंचा जन्म दापोली तालुक्यातील वनंदगाव येथे झाला. रमाईंच्या घरची परिस्थिती अत्यंत टिंबटिंब होती. गरिबीची. रमाईंच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. रमाईंना टिंबटिंब मूर्ती संबोधले जाते. कारुण्याची. रमाईंना कारुण्याची मूर्ती संबोधले जाते. रमाई दीनदलितांच्या टिंबटिंब सावली झाल्या. आई व बहुजनांच्या. रमाई दीनदलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या. प्रश्न 4. खालील वाक्यप्रचार असलेली पाठातील वाक्य शोधा व पुन्हा लिहा. खंत न बाळगणे. खूप दुःखे वाट्याला आली तरी रमाईंनी कधी खंत बाळगली नाही. हुरळून जाणे. प्रसंगी एखादे सुख वाट्याला आले तरी त्या हुरळूनही गेल्या नाहीत. न डगमगणे. त्यांच्या समोर संकटांचे डोंगर उभे होते तरी त्या कधीही डगमगल्या नाहीत. भारावून जाणे. रमाईंच्या प्रेमाने, वात्सल्याने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेली. प्रश्न 5. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. अन्याय, न्याय, अपमान, मान, दुर्लक्ष, लक्ष. खूप छान. वाचा.
रिकाम्या चौकोनात योग्य अक्षरे लिहून योग्य शब्द तयार करा. कारल्याची चव कशी असते? कडू. चहा पिण्यासाठी वापरतात. काय वापरतात? कप. गव्हाचे पीठ काय म्हणतात? कणिक. खूप छान. पदार्थ तळतात ते भांडे? कढई. लाकूड कापण्याचे एक हत्यार काय म्हणतात? करवत. व्हेरी गुड. मुलांनो, पान नंबर 76 आणि पान नंबर 77 वरील स्वाध्यायासंबंधी आत्ताच आपण खूप चर्चा केली. आता हाच स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितपणे तुम्हाला सोडवायचा आहे. काय मग, सोडवणार ना स्वाध्याय? सोडवलेला स्वाध्याय तुमच्या आईबाबांना दाखवा. पाठ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.